नमस्कार सर्वांना. गरुड पुराण याबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर आज जाणून घेणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. मृत्यू झाल्यावर सगळं संपतं असं आपण समजतो, पण गरुड पुराण असं सांगतं की मृत्यू हा शेवट नसून कर्मांच्या न्यायाची सुरुवात असते. आज जाणून घेऊया गरुड पुराणातील हे रहस्य नेमकं काय आहे. तर गरुड पुराणात भगवान विष्णू गरुडाला सांगतात की जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हा आत्मा एकटी जात नाही, तर तिच्यासोबत तिने केलेले कर्म जे आहे ते कर्मही त्याच्याबरोबर जातात. मग मृत्यूनंतरचे 13 दिवस म्हणजे काय, तर आपण ते 13 दिवस काय करायचं. तर गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस पृथ्वी आणि परलोक यांच्यामध्ये फिरत असतो. या काळात केलेले श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान आत्म्याला योग्य मार्ग दाखवतात. यमलोकाची यात्रा कशी होते, तर आत्म्याला यमदूत यमलोकाकडे नेतात. ही यात्रा प्रत्येकासाठी सारखीही नसते. जो मनुष्य आयुष्यात दया दाखवत नाही, खोटं बोलतो, दुसऱ्यांना त्रास देतो, त्यांच्यासाठी ही यात्रा कठीण आणि वेदनादायक होते. पण जो आईवडिलांचा सन्मान करतो, भुकेल्याला अन्न देतो, सत्य आणि धर्माचं पालन करतो, त्याच्यासाठी ही यात्रा शांत आणि सुरक्षित होते. मग कर्मांचा हिशोब कसा केला जातो, तर गरुड पुराण स्पष्ट सांगतं, देव कुणाला शिक्षा देत नाही. मनुष्य स्वतःचं आपल्या कर्मांनी स्वतःचं भविष्य घडवतो. यमराजांच्या दरबारात ना पैसा चालतो ना ओळखी, फक्त कर्मांचाच हिशोब चालतो. म्हणून जर आपल्याला कर्मांचा हिशोब मृत्यूनंतर द्यावा लागतो, तर आज आपण कशी कर्म करतोय बरं, नक्की विचार करा. गरुड पुराण भीती दाखवण्यासाठी मुळीच नाही, जाणीव करून देण्यासाठी आहे, जेणेकरून शेवटच्या क्षणी आत्मा भीतीत नाही तर शांतीत जाओ. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की सांगा. रामकृष्ण हरी.